आज आपण शेतकऱ्यांना नेहमी जे प्रश्न भेडसावतात त्याच्या अनुषंगानं बोलणार आहोत. आपल्या सर्वांना माहीत आहे की पावसाळ्याचे दिवस येत आहेत आणि जेव्हा पाऊस पडतो, शेतामध्ये पाणी तुंबतं, त्यावेळी जे बांध असतात ते फुटतात, ज्या चाऱ्या असतात त्या तुडुंब भरतात आणि पाणी जे आहे ते इतरत्र वाहून जातं. उदाहरणार्थ एखाद्या शेतजमिनीमध्ये जर का चारी असेल, ती चारी पूर्वापार असेल आणि त्या चारीने पावसाचं वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं जे पाणी आहे ते पाणी त्या चारी वाटे जाऊन पुढे कुठंतरी नदीला ओढ्याला मिळत असेल आणि ती चारी जर एखाद्या व्यक्तीने बुजवलेली असेल, जी नैसर्गिक होती, जी पूर्वापार होती किंवा शासनाने पाडलेली असेल, तर ती बुजवल्यानंतर त्याबद्दल कोणत्या प्रकारची कारवाई आपल्याला करता येईल, त्यासाठी नेमकी कोणती गोष्ट करावी लागेल आणि त्याबाबत नेमक्या कोणत्या न्यायालयामध्ये आपल्याला अर्ज दाखल करता येईल, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या जमिनीमध्ये जे पाणी साचतं पावसाळ्यामध्ये ते वाहून जाण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतजमिनीच्या हद्दीच्या बांधावरून किंवा शेतीमधून चारी खोदलेली असते, जी चारी पूर्वापार वहिवाटीची असते. त्याची रुंदी कधी 5 फूट असते, कधी 10 फूट असते आणि त्या चारीद्वारे जे पावसाचं पाणी असतं ते पुढं कुठल्या तरी ओढ्याला नदीला जाऊन मिळतं. आणि जसं की कुटुंब मोठं होतं आहे आणि जे क्षेत्र आहे मिळकतीचं ते तुकड्या तुकड्यामध्ये विभागलं जातं आहे, प्रत्येकाच्या हिश्श्याला कमी क्षेत्र येते, त्यामुळं ती चारी जी आहे ती हळूहळू बुजवली जाते. चारी हळूहळू बुजवल्यानंतर त्या चारीचं अस्तित्व नष्ट होतं. मग चारी काही भागामध्ये दिसते आणि काही भागामध्ये जी आहे ती चारी ती पूर्णपणे म्हणजे बुजवलेली असते. आता चारी बुजवल्यामुळं जिथपर्यंत चारी आहे तिथपर्यंतच्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं, कारण ती चारी पावसाच्या पाण्याने भिजते आणि सगळं पाणी जे आहे ते शेतामध्ये येतं. अशा प्रसंगी आपल्याला जर का एखादा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह जर का अडवलेला असेल, तर तो नैसर्गिक पाण्याचा जाणारा प्रवाह असेल किंवा नैसर्गिक पाणी जाण्याची जी वहिवाट आहे ती बदललेली असेल, तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 प्रमाणे त्या ठिकाणची चारी पूर्ववत करून देण्याच्या अनुषंगानं आदेश व्हावेत अशा प्रकारचा अर्ज दाखल करता येतो. आपल्याला मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 हे फक्त अडवलेला रस्ता खुला करून मिळण्यासाठीच्या संदर्भात आहे हे माहिती आहे, परंतु कलम 5 प्रमाणे अशा प्रकारची नैसर्गिक पाण्याची वहिवाट, नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बदलणे किंवा पाण्याची वाट दुसरीकडे वळवणे, या गोष्टीला जर का अडथळा झालेला असेल, अशा गोष्टी घडलेल्या असतील, तर त्या पूर्ववत करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला अर्ज दाखल करता येतो. आता ज्यांना अशा प्रकारचा अडथळा झालेला आहे ते हा अर्ज माननीय तहसीलदार यांच्याकडे दाखल करू शकतात. माननीय तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करताना आपल्याला त्यामध्ये अर्जदार म्हणून ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांचं नाव वय पत्ता लिहावा लागतो, ज्यांच्या विरुद्ध अर्ज दाखल करायचा आहे, ज्यांनी ते कृत्य केलेलं आहे त्यांना नाव वय पत्ता त्यांचा त्यामध्ये नमूद करावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला मागणी करावी लागते, वस्तुस्थिती सांगावी लागते आणि सविस्तर असा अर्ज माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे करावा लागतो. त्या ठिकाणी अर्ज केल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब जे आहेत ते विरोध पार्टीला नोटीस काढतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि त्यानंतर त्या ठिकाणचा पंचनामा केला जातो, वस्तुस्थिती पाहिली जाते आणि त्याप्रमाणे जे आहे ते आदेश केले जातात. जर का तक्रारदाराची तक्रार खरी असेल, पंचनाम्यामध्ये तसं दिसून येत असेल, तर त्याप्रमाणे आदेश केले जातात. अर्ज मंजूर करून विरोध पार्टी विरुद्ध त्यांनी पाण्याचा प्रवाह बदलू नये किंवा बदललेला असेल तर तो पूर्ववत करून देण्याच्या संदर्भामध्ये आदेश होतात. जर का तक्रार खोटी असेल, त्याच्यामध्ये तथ्य नसेल, समोर आलेल्या पुराव्यावरून त्यांनी केलेल्या अर्जातील काही गोष्टी आहेत त्या सिद्ध नाही झाल्या, तर अर्ज नामंजूर सुद्धा केला जातो. या ठिकाणी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही गटाच्या नकाशामध्ये त्या पाण्याच्या प्रवाहाच्या संदर्भातल्या नोंदीसुद्धा आहेत. म्हणजे जी चारी खोदलेली आहे त्या चारीची म्हणजे नकाशामध्ये त्या चारीला रेषा मारून दर्शवलेलं सुद्धा काही नकाशामध्ये पाहण्यात आलेलं आहे. जर का नकाशामध्ये म्हणजे गटाच्या नकाशामध्ये जो सिटी सर्वे ऑफिसमध्ये मिळतो त्या ठिकाणी जर त्या गट नंबरमधून पाण्याचा प्रवाह कसा आहे, जाण्याची चारी कुठून आहे, हे जर त्या नकाशामध्ये शासकीय नकाशामध्ये दर्शवलेलं जर असेल
तर ते ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणावरून चारी करता येत नाही किंवा दुसऱ्या ठिकाणावरून पाणी जाण्यासाठी एखाद्याने अडवलं असं म्हणता येत नाही. कारण जेव्हा शासकीय नकाशामध्ये त्या चारीचं ठिकाण हे फिक्स असेल तर शासकीय नकाशा प्रिव्हेल करतो, म्हणजे तो श्रेष्ठ ठरतो, कारण तो कागदोपत्री पुरावा असतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या मिळकतीच्या हद्दीवरून चारी आहे, ती पूर्व पश्चिम दिशेने आहे आणि ती चारी पूर्व पश्चिम दिशेची पुढील काही शेतकऱ्यांनी बुजवली. एका शेतकऱ्याला ती चारी बुजवण्यामुळं ती चारी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत पाणी साठून जे पाणी आहे ते त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये येते. त्यामुळं तो शेतकरी असं म्हणू शकत नाही की ती पुढची बुजवलेली आहे म्हणून आता जी चारी आहे ती मला त्या लगतच्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या मधून करावी किंवा ते पाणी त्या लगत शेतकऱ्याच्या जमिनीच्या मधून सोडण्यास परवानगी मिळावी किंवा वेगळ्या दिशेने सोडण्यास परवानगी मिळावी असं म्हणता येत नाही, जेव्हा स्पेसिफिक त्या गटाच्या नकाशामध्ये शासकीय कागदामध्ये चारीची नोंद असेल तर. कारण नोंद असेल तर त्याच ठिकाणावरून आपल्याला पाणी पावसाचं जे आहे ते पुढं पाठवावं लागतं. ती चारी जर बुजवलेली असेल तर तीच चारी खुली करून मिळावी असं म्हणता येतं. ते ठिकाण जे आहे ते बदलता येत नाही आणि त्या अनुषंगानेचीच मागणी करावी लागते. म्हणून जेव्हा आपण अशा प्रकारच्या केसेस दाखल करता किंवा कुणी आपल्या विरुद्ध अशा प्रकारची जर का केस दाखल केली तर आपण हे पाहिलं पाहिजे की त्या नकाशामध्ये जे आहे गटाच्या नकाशामध्ये किंवा कोणत्या शासकीय कागदामध्ये त्या चारीची जी आहे ती नोंद आहे का. आणि चारीची नोंद जर का एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी नकाशामध्ये दर्शवलेली असेल तर त्याच ठिकाणी आणि त्याच दिशेला चारी आहे असं मानण्यात येतं. ती बुजवली असेल तर ती खुली करून मिळावी, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह करण्यात यावा, या अनुषंगाने जे आहे ते आपल्याला दाद मागता येते. आता एखाद्या व्यक्तीच्या मिळकतीच्या एका उदाहरणार्थ पूर्व बाजूने हद्दीच्या बांधावरून चारी आहे, त्या चारीची नोंद शासकीय नकाशामध्ये सुद्धा आहे, परंतु त्याच्या पुढच्या शेतकऱ्याने ती पुढं जाणारी चारी आहे ती त्यांच्या जमिनीमध्ये समजा अडवली किंवा बुजवली आणि जो आपल्या पाठीमागचा शेतकरी आहे तो असं म्हणतोय की पुढच्याने चारी बुजवलेली आहे त्यामुळे आता मी पाणी त्या दिशेला सोडणार नाही तर तुमच्या शेतामधून मी या दिशेने नवीन चारी खोदून सोडणार किंवा तुमच्या शेतामध्ये पाणी सोडणार असं जेव्हा तो म्हणत असतो त्यावेळी ज्यांच्या शेतामधून अशा प्रकारे नवीन चारी खोदण्याचा प्रयत्न केला जात आहे किंवा पाणी सोडण्याचा त्यांच्या मिळकतीमध्ये प्रयत्न केला जात आहे त्यांच्या पुढे दिवाणी न्यायालयामध्ये माझ्या मिळकतीमधून नवीन चारी खोदू नये किंवा माझ्या मिळकतीमध्ये त्यांच्या जमिनीतलं पावसाचं पाणी सोडू नये अशा प्रकारचा मनाई आदेश मागणीचा दावासुद्धा दिवाणी न्यायालयामध्ये आपल्याला करता येतो की जी अशी गोष्ट आहे की जो लगत शेतकरी नव्याने करत आहे अँड दॅट थिंग इज कॉन्ट्ररी टू द एक्झिस्टिंग थिंग. जी गोष्ट अस्तित्वात आहे, जे ठिकाण अस्तित्वात आहे, जी चारी अस्तित्वात आहे त्याच्या विसंगत अन्य कुठली गोष्ट करतोय आणि त्याच्यामुळं माझ्या शेतीचं नुकसान होतं आहे त्यांना प्रोहिबिट करावं. त्यांनी अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करू नये अशा प्रकारची निरंतर ताकीद त्यांना द्यावी अशा स्वरूपाचा आपल्याला दावासुद्धा दाखल करता येतो आणि त्या दाव्यामध्ये अंतरिम मनाईसुद्धा आपल्याला मागता येते ज्याला ग्रामीण भाषेमध्ये आपण स्टे म्हणतो. ॲक्च्युली तो स्टे नसतो. स्टे आणि मनाई यामधला फरक काय याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. स्टे हा एखाद्या आदेशाची अंमलबजावणी करू नये यासाठी असते आणि मनाई जी दोन प्रकारची असते, एक की एखादे कृत्य करू नये आणि एखादं जर कृत्य केलेलं असेल तर ते कृत्य केलेलं आहे ती गोष्ट काढून मिळावी किंवा पूर्ववत सिच्युएशन करावी यासाठी मॅन्डेटरी इंजंक्शन म्हणजे आदेशात्मक ताकीद ज्याची तरतूद स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये आहे. तर आपल्याला त्या अनुषंगाचा दावासुद्धा आपल्याला दाखल करता येतो. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे ही माहिती अशा लोकांनाही उपयोगी पडेल की ज्यांच्यावर अन्याय होतो आहे आणि ज्यांच्या मिळकतीमधून एखादी नवीन चारी खोदण्याचा प्रयत्न होतो आहे, ज्यांच्या मिळकतीमध्ये पावसाचं पाणी नव्याने सोडून त्याची वहिवाट करण्याच्या अनुषंगानं प्रयत्न होत आहेत तर त्यांना काय करता येईल आणि त्याही लोकांना उपयोगी होईल की ज्यांची एक्झिस्टिंग सध्या अस्तित्वात असलेली पाण्याच्या पावसाचं पाणी जाण्याची जी वहिवाट आहे चारीच्या माध्यमातून ती होती
आणि पुढं कुणीतरी चारी बुजवलेली आहे, तर ती बुजवलेली चारी जी आहे ती पूर्ववत करण्याच्या अनुषंगानं काय करता येईल जे आपण या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे त्यांनाही फायदा होईल. धन्यवाद.